कमरपाठ मंत्र, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चला सुरुवातीपासून। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि चातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते। यस्तु इन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगं न सक्तः स विशिष्यते। नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रा पीचते न प्रसिद्ध्येद कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्त्विष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ। इष्टान् भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टासि न सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम् अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्तास्यामुपहन्यामि मा प्रजा सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानं कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढ़ात्मा कर्ता हमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मा विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य अध्यात्मचेतसा निराशैर्निर्ममो भूत्वा युध्यस्य विगतज्वरः ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढास्तान् विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवान् अपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यसि इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ हि यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम् 38वां श्लोक धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथा उल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् धूमेन आव्रियते वह्निर धूम धूम म्हणजे धूर आव्रियते आव्रियते म्हणजे ढकणे आवरण करणे झाकून घेणे वह्निर जसं धुराने अग्नी झाकून जाते म्हणजे अग्नी नाही असली तरी धूर आहे अग्नी सूक्ष्म स्वरूपात आहे पण धूर आपल्याला दिसतं तर धुराने अग्नी झाकून गेलेली आहे अजून एक उदाहरण हे 3 उदाहरण आहे त्याच्यामध्ये ठीक आहे हे पहिला उदाहरण की धुराने जशी अग्नी झाकून गेलेली आहे आणि आदर्श यथा म्हणजे जसं आदर्श म्हणजे मिरर आरसा आदर्शो मलेनच जसं आरशावरती धूळ बसल्यावरती आपल्याला आपला चेहरा दिसत नाही क्लिअर दिसत नाही धुंदला किंवा काहीतरी वेगळं दिसत असं स्पष्ट दिसत नाही आपला चेहरा तसं जसं मलापासून आदर्श झाकलेला आहे आणि अजून काय एक उदाहरण आहे यथा उल्बेन म्हणजे गर्भाचं उदाहरण दिलं की गर्भमध्ये जसं हे आपला जो बाळ आहे तो गर्भामध्ये जसं पाण्यापासून एका पिशवीमध्ये गर्भपिशवी आपण जे म्हणतो गर्भपिशवीमधून झाकलेला असतो बाळ तसं यथा उल्बेन गर्भस आवृतो गर्भमध्ये तो एक गर्भपिशवी झाकलेली आहे तो जो बाळ आहे तो गर्भपिशवीमध्ये झाकलेला आहे तथा तेने इदम आवृतम तथा तेन म्हणजे अहंकार काम आणि क्रोध हे 2 पहिल्या श्लोकामध्ये जसं दिलंय काम आणि क्रोधापासून आपला जो ज्ञान आहे तो झाकून गेलेला आहे ह्या 3 उदाहरणांच्या माध्यमातून असं समजायचं तथा तेन इदम आवृतम इदम म्हणजे ज्ञान ठीक आहे तेन म्हणजे काम आणि क्रोध पासून असं आवृतम म्हणजे झाकून गेलेला ठीक प्रत्येक ठिकाणी आव्रियते आवृतो आवृतम असे एकच धातूचे 3 रूप केलेले आहे तर वृतू वर्तने अशी धातू आहे वृतू वर्तने वर्तन करणे म्हणजे बर्ताव करणे पण इथं आवृतम उपसर्ग पूर्वक
वर्तन करणे म्हणजे झाकून घेणे, असा अर्थ चेंज झाला. ठीक. तर धूमेन आव्रियते, धूमेन न चा आकार आणि आव्रियतेचा आकार मध्ये संधी झाली. धूमेनाव्रियते. वह्निर, वह्निही, वह्नी विसर्ग होता, विसर्गला र झाला, य पुढे असताना, आणि य वरती र चढला. यथा आदर्शो, यथाचा आकार आणि आदर्शचा आकार, आदर्श हा शब्द होता. यथा आदर्शो मध्ये संधी झाली, यथा आकार मध्ये आ संधी झाली, आणि आदर्श हा शब्द होता, विसर्ग होता, विसर्गला ओ झाला म पुढे असताना. आदर्शो मलेनच. परत यथा उल्बेन, यथा आकार आणि उकार मध्ये ओकार संधी झालेली, यथोल्बेन, आणि न चा आकार आणि आवृतोचा आकार मध्ये परत आकारची संधी झालेली. यथोल्बेनावृतो, नावृतः, आवृतः, विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला, आवृतः. ठीक आहे. गर्भस, गर्भ, विसर्ग होता, विसर्गला स झाला त पुढे असताना, गर्भस तथा. तस. तेन इदम, तेन आणि इदम मध्ये संधी झाली एकार, आणि इदम आणि आवृतम शब्द जोडलाय. ठीक आहे. तर पहिला पाद आहे धूमेनाव्रियते वह्निर, याला संधी सोबत म्हणा, धूमेनाव्रियते वह्निर. ठीक. यथादर्शो मलेन च, दुसरा पाद, यथादर्शो मलेन च. तिसरा पाद आहे यथोल्बेनावृतो गर्भस, यथोल्बेनावृतो गर्भस. जिथं जिथं ओकार दिसतोय तिथं ओकार, एकार दिसतोय तिथं एकार, आकार दिसतोय तिथं आकार चा उच्चारण घ्यायचंय. चौथा पाद तथा तेनेदमावृतम. ठीक आहे. चला उच्चारण घेऊयात. धूमेनाव्रियते वह्निर, धूमेनाव्रियते वह्निर्, यथादर्शो मलेन च, यथादर्शो मलेन च. यथा उल्बेनावृतो गर्भस्, यथा उल्बेनावृतो गर्भस्, तथा तेनेदमावृतम्. तथा तेनेदमावृतम्. सगळे सोबत. धूमेनाव्रियते वह्निर्, यथादर्शो मलेन च, यथा उल्बेनावृतो गर्भस्, तथा तेनेदमावृतम्. धूमेनाव्रियते वह्निर्, यथादर्शो मलेन च, यथा उल्बेनावृतो गर्भस्, तथा तेनेदमावृतम्. पुढचा श्लोक. आवृतं जानमेतेन जानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. आवृतम, जसं पाठीमागं सांगितलंय की ज्ञान आपला काय आहे, तो काम आणि क्रोधापासून झाकलेला आहे. तसं आवृतम ज्ञानम पुढच्या श्लोक मध्ये लगेच सांगितलं की आवृतम ज्ञानम एतेन, एतेन म्हणजे काम आणि क्रोधापासून ज्ञान झाकलेला आहे. तर तो ज्ञान काय आहे, ज्ञानींसाठी, जे ज्ञानी लोक आहेत, जे ज्ञान योगी लोक आहेत, ज्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे, त्यांच्यासाठी ज्ञानिनो नित्यवैरिणा, त्यांच्यासाठी नित्यवैरी आहेत. काय? काम आणि क्रोध नित्यवैरी आहेत. कामरूपेण कौन्तेय, हे कौन्तेय कामरूपेण आणि दुष्पूरेण. कामरूप कसा आहे? दुष्पूर आहे, म्हणजे दुःखापासून परिपूर्ण आहे, दुःखापासून परिपूर्ण आहे काम आणि क्रोध. आणि अनल म्हणजे कधी पण न संपणारा आहे. काम आणि क्रोध कधी पण न संपणारा आहे. अनलेन च, न अलम यस्य, ज्याचा कधी अंत नाही होत, ज्याचा कधी अलम नाही होत. तर हे कामरूपचे हे विशेषण आहे, दुष्पूरेण आणि अनलेन, जो कधी संपणार नाहीये आणि जो दुःखाला देणारा आहे, दुःखाला उत्पन्न करणारा आहे, कामरूप. त्यांनी ज्ञान आपला झाकलेला आहे, झाकून गेलेला आहे, असं सांगितलं. तर आवृतम
ज्ञानम एतेन, ज्ञानम आणि एतेन दोन्ही शब्द जोडले. ज्ञानिनः विसर्गला ओकार झाला. नित्य वैरिण, नित्य वैरी आहेत. वैरी म्हणजे शत्रू. कामरूपेण कौंतेय दुष्पूरेण अनलेन, दुष्पूरेण आणि अनलेन मध्ये संधी झाली आकार. दुष्पूरेणानलेन च. ठीक. पहिला पाद आहे आवृतम ज्ञानम एतेन, दूसरा आहे ज्ञानिनो नित्य वैरिणा, तिसरा आहे कामरूपेण कौंतेय, चौथा आहे दुष्पूरेण अनलेन च. तर चौथ्या पाद मध्ये दुष्पूरेण अनलेन च असं थोडं शब्द वेगळं करून म्हणा. बाकी तिन्ही पाद मध्ये शब्द स्पष्ट आहेत. आवृतम ज्ञानम एतेन, ठीक आहे. ते वेगळे वेगळे शब्द आहेत, फक्त फ्लो घ्यायचा आहे आपल्याला, फ्लो घ्यायचा आहे. तर उच्चारण घेऊयात. आवृतम ज्ञानम एतेन, आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौंतेय, कामरूपेण कौन्तेय, दुष्पूरेणानलेन च. दुष्पूरेणानलेन च. सगळे सोबत. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणानलेन च. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणानलेन च. 40वां श्लोक. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्य अधिष्ठानमुच्यते, एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. तर इंद्रियाणी, मन आणि बुद्धी, अस्य, अस्य म्हणजे कामच, कामस्य, हे इंद्रिया जे 10 इंद्रिया आहेत, मन आणि बुद्धी, 10 इंद्रिया, मन आणि बुद्धी हे काय आहेत? कामचे, काम आणि क्रोधाचे अधिष्ठान आहेत. अधिष्ठान म्हणजे आश्रय आहेत. जिथं आश्रय म्हणजे आपला स्थान, जिथं आपण बसलेलो आहे. जसं हा आमचा बसण्याचं स्थान आहे. स्टेज, स्टेज मध्ये हा जो स्थान आहे तो आमचा बसण्याचं स्थान. जसं कामाचा पण इंद्रिया, मन आणि बुद्धी हा त्यांचा कामाचा स्थान आहे. अधिष्ठानम उच्यते, उच्यते म्हणजे असं म्हटलेलं आहे, असं शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे, उच्यते. एतैर विमोहयत्येष, एतैर म्हणजे ह्या इंद्रियांद्वारे, इंद्रियांच्या, मनांच्या आणि बुद्धीद्वारे, ठीक आहे. हा जो देही आहे, देही मध्ये जो ज्ञान आहे तो झाकून गेला आहे, आणि तो झाकून गेल्यामुळं हा देहीला नेहमी विमोहित करतो, नेहमी आत्माला मोहित करून टाकतो. असं एतैर, ह्या इंद्रियांद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे, विमोहयती, आत्म्याला विमोहयती, आत्म्याला मोहित करतो. ज्ञानम आवृत्य, ज्ञानाला झाकून मोहित करतो. असं. देहिनम, देहिनम म्हणजे आत्मा, देह मध्ये असणारा देहिनम. ठीक. तर इंद्रियानी मनः, मनः विसर्ग होता, मनहला विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला. बुद्धीर, बुद्धीमध्ये पण विसर्ग होता, विसर्गला र झाला आणि अस्य जोडला, र सोबत. बुद्धीर अस्य, अधिष्ठानम, अस्य सोबत अधिष्ठानम जोडला, अस्य अधिष्ठानम, अस्याधिष्ठानम. उच्यते, अधिष्ठानम सोबत उच्यते जोडली. एतैर, एतैर मध्ये विसर्ग होता, विसर्गला र झाला, र वच्या वरती चढला. एतैर विमोहयती, विमोहयती इकार होता आणि एष पुढं होता. तर इकार आणि एकार मध्ये संधी झाली य, यच्या वरती एकारची मात्रा जोडली. ज्ञानम आवृत्य, ज्ञानम आवृत्य शब्द जोडले. आवृत्य, आवरण करून, झाकून, झाकण घेऊन म्हणजे झाकून, देहिनम. ठीक. तर पहिला पाद आहे इंद्रिया आणि मनोबुद्धीर, बुद्धीर पर्यंत, र पर्यंत. ठीक आहे.
दुसरा पाद आहे अस्य अधिष्ठानम उच्यते. तिसरा पाद आहे एतैर्विमोहयति एष. चौथा पाद आहे ज्ञानम आवृत्य देहिनाम. तर चौथ्या पाद मध्ये ज्ञानम आवृत्य दोन्ही वेगळे वेगळे म्हणा, भलेही जुडलेले असेल तरी पण. ज्ञानम आवृत्य देहिनम. आणि इथं पण एतैर्विमोहयति एष. थोडस स्पीड मध्ये म्हणलं तर एतैर्विमोहयत्येष असं म्हणू शकतो आपण. तर जसं जमते तसं प्रयत्न करा. अस्य अधिष्ठानम उच्यते. ठीक आहे. अस्य आणि अधिष्ठानम मध्ये संधी आहे, पण आपण थोडं वेगळं करून म्हणतो. तर पहिला आपलं उच्चारण घेऊयात. इंद्रियाणि मनोबुद्धिर इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्य अधिष्ठानमुच्यते. अस्य अधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. ज्ञानमावृत्य देहिनम्. सगळे सोबत. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्य अधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्य अधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. तर आपला हा जो तिसरा अध्याय चालू आहे, याचे शेवटचे 3 श्लोक आता राहिलेत. हा पण शेवटचाच भाग आहे. तर याच्यामध्ये कर्मयोग मध्ये सुरुवातीपासून जर आपण एक एक गोष्ट पाहिली तर सुरुवातीपासून श्रीकृष्णाने आंतरिक गोष्टी केलेल्या आहेत, की आतमध्ये बुद्धी आहे, मन आहे. हे जे पण आपण कर्म करतोय हे बुद्धी मन याच्यामध्येच कर्म होत आहेत, गुण याच्यामध्ये सगळं होत आहेत. आणि हे सगळं होताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस येणार आहेत, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत. ठीक. हे प्रॉब्लेम्स का येणार आहेत, तर कालच्या श्लोक मध्ये आपण असं पाहिलं की काम आणि क्रोध उत्पन्न झाल्यानंतर हे कशामुळे उत्पन्न होतंय, रजोगुणमुळे उत्पन्न होतंय. आणि हे उत्पन्न झाल्यामुळे आपण पापम चरति पुरुष. ठीक आहे. हे सगळं खूप महापाप आहे जर आपण काम आणि क्रोध मध्ये गुंतलो तर. मग काम आणि क्रोध मध्ये माणूस कसा गुंततो? अज्ञानतामुळे गुंततो. अज्ञान कसं येतं याचं उदाहरण आता याच्या पुढं सांगितलंय. आणि अज्ञान पासून ज्ञान पर्यंत कसं जायचं, काय अज्ञान आहे. जसं काल एक प्रश्न होता की काय अज्ञान आहे आणि काय ज्ञान आहे, की काय माझ्यासाठी हे कोण म्हणतंय, हे इंद्रिय म्हणतायत, काही आत्मा म्हणते, काही बुद्धी म्हणते, काही मन म्हणतंय, काही अंतरात्मा म्हणते, काही परमात्मा म्हणतंय. हे आपल्याला कधी कळणार? ज्यावेळेस ज्ञान येणार. आणि ज्ञान नसल्यामुळं काम आणि क्रोधचा उत्पन्न होतोय. तर हा जो 38वा श्लोक आहे याच्यामध्ये 3 उदाहरण दिलेत. तिन्ही उदाहरणांच्या द्वारे असं सांगण्याचा प्रयत्न केलाय की आपण अज्ञानी का झालो. जसं प्रकृती सोबत आपला संबंध चालू झाला, जसं आपण स्वतःमध्ये स्थित न राहून बाहेर जास्त गोष्टी पाहायला लागलो आणि बाहेरच्या गोष्टींना मी आहे, हे मी आहे असं पाहायला लागलो, हे मी करतोय असं पाहायला लागलो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये गुंतायला लागलो. आणि हे गुंतून आता आपण गुंतलेलो आहे. आता आपल्याला शरीर भेटलं म्हणजे आपण गुंतलेलो आहे, आपल्याला अज्ञान आहेच. तर हे अज्ञान कशा प्रकारचं आहे? हे धूरच्या खाली जी अग्नी आहे त्या प्रकारचं ज्ञान आहे. म्हणजे वरचा जो धूर आहे हा इंद्रिय आहेत, हे मन आहे, हे शरीर आहे, हे बुद्धी आहे, हे अहंकार आहे. तो धूर आवरण आहे, अज्ञान आहे. आणि जे आतमध्ये जी अग्नी आहे ते ज्ञान आहे. तसंच गर्भाशयामध्ये पण सेम. आणि दुसरं उदाहरण जे होतं ते आरशाचं, त्याच्यावर धुळीचं उदाहरण पण सेम. धूळ म्हणजे हे सगळं आपल्या शुद्ध आत्मावर, शुद्ध चेतना शक्तीवर धुळीसारखं इंद्रिय बसलेत, धुळीसारखे शरीर बसले.
जसं आपण वाऱ्याचं पण हव्याचं पण उदाहरण घेतलं होतं. हवाचं शरीर, हवा शुद्ध आहे, पण त्याच्यामध्ये प्लास्टिक बॉटल जे काही असन गुतलं असन ते सगळं आवरण आहे. त्याच्यामुळे आपल्याला हवा हवा नाही वाटत. आपल्याला वाटतं हे मोठं शरीर आहे. आपल्याला पण असं वाटतं की हे शरीरच मी आहे किंवा मीच सगळ्या गोष्टी आहे जे दिसत आहेत. पण जो मूल आहे, जो झाकला गेला आहे, त्याला सांगायचा प्रयत्न इथं केलाय. आणि याच्या पाठीमागं एक छोटीशी स्टोरीच्या थ्रू आपण याला अजून डिटेलमध्ये समजायचा प्रयत्न करू. तर आतापर्यंत जसं श्रीकृष्णाने सांगितलं बाहेरच्या गोष्टी, आतल्या गोष्टींच्या विषयी, की आतल्या आत सगळं वर्तन करतंय. पण आता ज्यावेळेस बाहेरचं आपल्यासोबत कनेक्ट होणार, एखादी परिस्थितीमध्ये आपण अडकलो, एखाद्या सिच्युएशन मध्ये आपण अडकलो, तर तिथून कसं बाहेर पडायचं आणि तिथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप घ्यावं लागतील ते याच्या पुढं हळूहळू सांगणार आहेत. तर त्या स्टोरीमध्ये एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती नेहमी जंगलाच्या बाहेर बाहेर चक्कर मारायचा, फिरत राहायचा. पण त्यांनी एक दिवशी असं विचार केला की मी जंगलाच्या आतमध्ये जातो. तो आतमध्ये गेला आणि आतमध्ये मस्त त्याला झाडं, फुलं, सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी दिसत होत्या. जवळ दिवस होता तवर सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या. आणि तो फिरत राहिला आतमध्ये. आणि आतमध्ये फिरता फिरता कधी अंधार झाला, कधी संध्याकाळ झाली, त्याला समजलंच नाही. जसा जसा अंधार व्हायला लागला, दिशाभूल झाल्यामुळं तो आता फिरायला लागला, रस्ता शोधायला लागला बाहेर निघायचा. त्याला रस्ता सापडला, पण तिथंच बाहेर जनावरं होते. ते जनावरं वेगळे वेगळे खुंकार भयानक जनावरं त्याच्या पाठीमागं लागली. आणि त्याला परत जंगलाच्या आतमध्ये पळायला विवश केलं. तो जंगलाच्या आतमध्ये पळाला. आतमध्ये एक डायन होते. ती हात पसरून त्याला मिठीत घेण्यासाठी हात पसरून उभा होती. त्याला तो पाहून उलट पळाला. आता तो दोघांमध्ये अडकला. इकडून जीव आहेत, वेगळे वेगळे प्रकारचे प्राणी आहेत जे भयानक आहेत, जे त्याला मारायचा प्रयत्न करतात. इकडून डायन आहे जी त्याला गळे मिळायचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर तो पळता पळता एका खड्ड्यामध्ये पडतो. तो खड्डा जो आहे तो वेलनी, जसे कारल्याचे वेल असतात, वेगळ्या वेगळ्या झाडांचे वेल असतात, त्या वेलनी तो खड्डा झाकलेला होता. त्याच्यामध्ये तो पडला आणि त्याच्या पायाला पूर्ण वेल अशी गुंडाळली आणि तो उलटा झाला. झाल्यानंतर त्याचं तोंड खाली होतं आणि खाली जमिनीवर एक साप होता. ठीक आहे. आणि त्या वेलला आता एक पांढरा आणि एक काळा उंदीर त्याला तोडतायत. तो अडकलेला आहे. ठीक आहे. अशा परिस्थितीमध्ये तो आहे. आता काय होतंय, त्याला खूप जणांनी त्या परिस्थितीमध्ये बाहेरून असं पाहतायत, की दार्शनिक लोक पाहतायत की हा अशा परिस्थितीमध्ये अडकला. आणि त्या परिस्थितीमध्ये तो जोरात हसतोय. तो त्या परिस्थितीमध्ये एन्जॉय करतोय. मग दार्शनिक म्हणले की हे काय आहे गड्या, काय आपण कोणीतरी पाहायला पाहिजे. मग त्यांनी त्यांची दूरदृष्टी लावून ते पाहायचा प्रयत्न केला. तर त्याच्या जिभीवर उलटा लटकला होता, तर त्याच्या जिभीवर वरून झाडाचं मधुमाशीचं मध त्याच्या जिभीवर पडत होतं. आणि ते चाटून, ते टेस्ट करून त्याला वाटत होतं, अरे इतनी बिकट परिस्थिती में भी मैं होते हुए मेरे को कितना आनंद यहाँ पे प्राप्त हो रहा है. तर अशा प्रकारे मनुष्य ज्यावेळेस, आता ह्या स्टोरीला लक्षात ठेवा आणि ह्या स्टोरीला आपण कनेक्ट करू आपल्यासोबत, आपल्या जीवनासोबत. आत्मा जवळ शुद्ध आहे, नित्य आहे, तवर जंगलच्या बाहेर आहे. ही जंगल काय आहे? प्रकृती आहे. जसं याच्यासोबत संपर्क होतं, आतमध्ये गेल्याबरोबर वेगळ्या वेगळ्या इच्छा, कामना उत्पन्न होतात, ज्याच्यामुळे आपण त्याच्या आतमध्ये अजून गुतत राहिलो. आता गुतल्यानंतर आपल्याला वेगळं वेगळं शरीर भेटतं. आपल्याला जनावराचं शरीर भेटू शकतं, मनुष्याचं शरीर भेटू शकतं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपल्याला शरीर भेटतं.
ठीक आहे, त्याच्यामध्ये गुंतलो. आता आपण म्हणतो की नाही, हे लय त्रासलं, आता आपण लय दुःख झालंय आपल्याला आता परत बाहेर निघायचंय. मग आपण बाहेर निघायचा प्रयत्न करतो, पण आपल्याला बाहेर जीव वेगळे वेगळे भेटतात. ते काय आहेत? ते रोग आहेत. मानसिक रोग, शारीरिक रोग, हे आपल्याला त्याच्यातून बाहेर निघू देत नाही. तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चला आणि तुम्हाला एखादा रोग झाला तर तुम्हाला खूप भयानक डिस्टर्बन्स होणार. तुम्ही त्या मार्गावर सक्सेसफुल होणं खूप अवघड जाईल. तुमचे जर गुडघे दुखताय ध्यान करताना, तर तुम्ही कसं काय त्या मार्गावर उत्तीर्ण होता? तर हे सगळे रोग तिथं समोर तुमचा वेट करणार बाहेर निघण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही त्या रोगांपासून पळणार आतमध्ये, तर आतमध्ये वृद्ध अवस्था आहे. ती जी डायन आहे, जे हात पसरून उभा आहे, ती वृद्ध अवस्था आहे. तिथून पुढं तुम्ही तिथून पण वाचायचा प्रयत्न केला तर तुम्ही एका खड्ड्यामध्ये पडता. खाली मृत्यू आहे. सर्प जे आहे तो मृत्यूचा प्रतीक आहे. आणि जे पांढरा आणि काळ्या कलरचा जो उंदीर आहे, जो हळूहळू आपल्या एक एक वेळ जो पायाला धरून ठेवलाय त्याला तोडतोय, ते दिवस आणि रात्र आहेत. एक एक दिवस एक एक रात्र आपल्याला त्या मृत्यूच्या जवळ नेतय. आणि एक तरफ रोग आहेच, दुसऱ्या साईडला वृद्धावस्था आहेच. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो मनुष्य पाणीपुरी खाऊन म्हणतोय की माझं जीवन किती सुंदर आहे, माझ्या जीवनामध्ये किती आनंद आहे, असा गुंततो माणूस. आणि हे सगळं काय आहे? आवरण आहे. ह्या सगळ्या आवरणामधून बाहेर पडण्यासाठी ज्ञान एकमात्र उपाय आहे. ज्ञान एकमात्र उपाय आहे. आणि ज्ञान अर्जित करणं, ज्ञान उत्पन्न करण्यासाठी आपल्याला हे आवरण आधी काढावं लागणार. तर हे मन, इंद्रिय, त्याच्यामुळे सांगितलं ना की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, संगम त्यक्त्वा धनंजय. हे सगळ्या गोष्टी का सांगितल्या दुसऱ्या अध्यायामध्ये? की तू संगला सोडून दे, तू इंद्रियांच्या विषयांना सोडून दे, तू बुद्धीच्या विषयाला सोडून दे, तू अहंकारला सोडून दे. तू ह्या सगळ्या गोष्टींना सोडलं तरच तू ह्या आवरणापासून लांब होशील, आवरणापासून मुक्त होशील. आणि तेव्हा तुला क्लिअर सगळ्या गोष्टी दिसतील. आणि ज्यावेळेस क्लिअर सगळ्या गोष्टी दिसतील, त्यावेळेस तू कोणतंही कर्म केलं, कसंही कर्म केलं, तरी त्याचं बंधन तयार नाही होणार. ते तुला परत ह्या जीवनमध्ये, ह्या जीवधारी शरीरमध्ये, देहधारी शरीरमध्ये तुला परत गुंतवणार नाही. त्याच्यासाठी शुद्धता गरजेची, त्याच्यासाठी तो आवरण काढणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी कर्म करताना निष्काम कर्म किंवा सकाम कर्म पण जर करतोय तर संन्यासयुक्त होऊन, त्यागयुक्त होऊन कर्म केले पाहिजे. अशा प्रकारे अजून डिटेलिंग मध्ये ह्या गोष्टी सांगितल्या. मग जे ज्ञानी व्यक्ती आहेत, आता मला ज्ञान उत्पन्न झालं, ज्ञान मला भेटलं, मी आवरण काढलं, मला तो टेस्ट ब्रह्मचा जो आहे तो आला. पण याच्यामध्ये काय सांगितलं की कामरूप जे दोष आहे हे असे आहेत की हे नित्य आहेत आणि हे कायम, म्हणजे रोज तुझ्याकडे तुला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी येणार. म्हणजे जरी आपण त्या ब्रह्मतत्वाला जाणलं, जरी आपण आत्मसाक्षात्कार झाला आपल्याला, तरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मध्ये अडथळ आणत राहणार. इथं ओशो उदाहरण आहे, इथं मोठे मोठे संत उदाहरण आहेत, इथं मोठे मोठे ज्ञानी पुरुष जसं आसाराम बापूजी आहेत, त्यांचं नॉलेज, त्यांची गोष्ट ऐका तुम्ही, ओशोचे नॉलेज, ओशोची गोष्ट ऐका तुम्ही. ह्या सगळ्यांना त्याचा टेस्ट झालाय, हे ज्ञानी येतं. यांनी सगळ्यांनी पुस्तकं वाचून, शास्त्र वाचून किंवा न वाचून, ध्यान करून, मेडिटेशन करून एक एक गोष्टला जाणलं, बुद्धी काय आहे, इंद्रिय काय आहे, सगळ्या गोष्टींना जाणलं. जाणल्यानंतर त्यांना तो ब्रह्मतत्वाचा ज्ञान पण झाला.
पण ते कन्सिस्टंट राहिले नाही त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे ते भटकले. कशामध्ये भटकले? परत त्याच गोष्टींमध्ये भटकले. म्हणजे अवस्था कशी झाली त्या व्यक्तीसारखी, की तो बाहेर, त्याला सगळं माहित होतं ज्यावेळेस तो बाहेर होता, त्याला आता बाहेर जायचा रस्ता पण माहितीये, त्याला माहितीये बाहेर जायचा रस्ता, पण तो गुंतलाय कुठं? त्या मदच्या आनंदामध्ये गुंतलाय. मग यांना रस्ता माहित होता. जे मोठे मोठे संत चुकीच्या मार्गाला गेले, त्यांना सगळ्यांना ज्ञान झालेलं होतं. त्यांचे ज्ञान ऐकून, त्यांचे शब्द ऐकून, त्यांचे जे वाक्य आहेत ते ऐकून असं समजतं की यांनी खूप चांगला अभ्यास, यांनी खूप चांगली साधना केलेली आहे, यांना खूप ज्ञान अर्जित झालेलं आहे. पण तरी ते मद मध्ये गुंतलेले आहेत. ते मधाच्या आनंदामध्ये, मधाच्या सुखमध्ये गुंतलेले आहेत. आणि त्यांना तो बाहेरचा जो फ्रीडम, जो बाहेरचा अनंत ब्रह्मचा जो आनंद आहे, जो युफोरिया आहे, जो एक्स्टसी आहे, जी मेन अध्यात्माचा, परमात्माचा जो सुख आहे, आनंद आहे, त्याला ते विसरून गेले आणि त्या छोट्या गोष्टींमध्ये ते गुंतून राहिले. तर प्रत्येक क्षणाला हे तुम्हाला डिस्टर्ब करणार, आणि हे शत्रू आहेत. हे कामरूप जे दोष आहेत हे शत्रू आहेत. त्याच्यामुळे याला शत्रू सांगितलंय की हे कायम, जरी ज्ञान झालं तरी हे मध्ये येत राहणार, कायम येत राहणार. असं नाहीये. हे हे बुद्धने पण सांगितलं, महात्मा बुद्धने पण हे सांगितलं की तुम्ही जेवढं दमन करता, तुम्ही जेवढं याला, जसं आपण कधी कधी हवा मारतो की अग्नी विझली पाहिजे पण ती अजून जोरात भडकते, त्या प्रकारचे हे काम वासना असतात की त्याला आपण जेवढं दमन करणार, जेवढं त्याला दाबायचा प्रयत्न करणार, तेवढं ते बाहेर जोरात भडकणार. मग त्याला दाबायचं नाहीये, त्याला अंडरस्टँड करायचंय, त्याला समजायचंय, त्याला आपण ज्ञानपूर्वक साईडला करायचंय, त्याला अज्ञानपूर्वक दाबायचं नाही. आपण कधी कधी अज्ञानपूर्वक दाबतो त्याला. जसं मागं पण सांगितलं की कर्मेंद्रियाने संयम य असते मनसा स्मरण, म्हणजे कर्मेंद्रिय पासून तुम्ही संयम करताय पण मनापासून तुमचं संयम नाही. मनामध्ये तुम्ही त्याचं स्मरण चालू ठेवताय. मग अशी काम वासनाचं काय आहे? तो व्यक्ती छल करतोय स्वतःसोबत, तो त्याचा दमन वरून वरून करतोय, तो त्याला आतून जाणून घेत नाहीये गोष्टींना. असं मग 40व्या श्लोक मध्ये इंद्रिय आणि मनाबुद्धी, हे सगळ्या कामना, वासना, हे सगळे यांचा आश्रय काय आहे? इंद्रिय, मन आणि बुद्धी. आश्रय, अनुष्ठान म्हणजे, अधिष्ठान म्हणजे तिथून ते जनन करतात, तिथून ते उत्पन्न होतात. इंद्रियांपासून, 10 इंद्रियांपासून त्यांचे जे गुण आहेत, त्यांचे जे कर्म आहेत, त्याच्याद्वारे हे काम वासना उत्पन्न होते. हाताला एखादी गोष्ट आवडली तर ते करायचे हाताला ओढणार, ते अट्रॅक्ट करणार त्याला. जिभेला एखादी गोष्ट आवडली तर ते त्याला अट्रॅक्ट करणार. हे काय इंद्रिय आहेत, हे इंद्रिय काय करतात? त्याला ओढतात. त्याचे कर्मचे जे स्वभाव आहेत त्याला ओढणार, आणि असे काम इथून उत्पन्न होतं इंद्रियांमध्ये. मनामध्ये काम कुठून उत्पन्न होतं? जे आत्तापर्यंत आपण केलंय ती सगळी स्मृती कुठं आहे? मनामध्ये आहे, चित्तामध्ये आहे. आणि ती कधी कधी समोर पाणीपुरी नाहीये, म्हणजे आपल्याला डोळ्यांनी नाही दिसलं, म्हणजे हे इंद्रियाचा विषय, डोळे म्हणजे इंद्रियाचा विषय. आपल्याला समोर नाही दिसली एखादी गोष्ट, पण मनामध्ये विचार आला, तर ही जननी कुठून झाली? कामाची जननी कुठून उत्पन्न झाली? ती मनापासून झाली. एक इंद्रियापासून आणि ह्या प्रकारे मनापासून विचार केल्याने, इमोशन्स जनरेट झाल्याने मनापासून काम करण्याची इच्छा उत्पन्न होते, कामना, वासना उत्पन्न होते. आणि तिसरं आहे बुद्धी, म्हणजे आपण स्थिर आहोत, आपण स्टेबल आहोत, आपण एक जागेवर, एका याच्यावर. आता मी हे वाचतोय, पण हे वाचता वाचता माझं बुद्धीने मला डायरेक्शन दिलं,
तिकडं गेटच्या बाहेर काहीतरी आहे, असं डायरेक्शन दिल्याबरोबर माझे मन आणि इंद्रिय सगळे तिकडे वळाले शरीरासोबत. तर हे कोणी काम केलं? ही कामना उत्पन्न कुठून झाली? बुद्धीपासून झाली. तर एक काम करताना दुसरं डायरेक्शन देणं हे बुद्धीचं काम आहे. डायरेक्शन देणं बुद्धीचं काम आहे. मग तिथं धरून ठेवणं, असं ज्यावेळेस आपण ध्यान करतो त्यावेळेस ही घटना आपल्यासोबत घडते खूप वेळेस. त्यावेळेस बुद्धी आपल्याला त्रास देत असते, काऊन की आपण मनला शांत केलंय, विचार उत्पन्न नाही होते. तिथं विचार उत्पन्न नाही होते, विचार शून्य झालेत. इंद्रिय आपण सगळे बंद करून टाकले, पाय बंद करून टाकले, हात बंद करून टाकले, डोळे बंद करून टाकले, कान बंद करून टाकले, सगळं शांत ध्यान अवस्थेमध्ये आपण बसलोय. 10चे 10 इंद्रिय आपण शांत केले, मनाचे विचार आपण थांबवले. आता विचलित काय होणार? बुद्धी. तर असे 3 जननी येतं काम उत्पन्न करायचे. हे तिन्ही काय करतात? कामला उत्पन्न करतात. आणि याच्यामध्येच हे सगळं शरीर आपलं झाकलेलं गेलं आहे. एवढंच आजच्या श्लोकांमध्ये आहे. पुढच्या श्लोकांमध्ये स्टेप वाईज जी स्टेप मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेले येतात, ते सगळे स्टेप परत एकदा आपण प्रॉपर पद्धतीने समजून जाणून घेऊ. आणि श्लोक काय आहे, श्लोकच्या अनुसार समजू की ते स्टेप तसे काय आहेत. आणि मग ते स्टेप जाणल्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये चालू होईल की आपण ते आवरण मिटवण्यासाठी अजून काय काय प्रयत्न करू शकतो, ज्ञान उत्पन्न कसं करू शकतो. ठीक. काही प्रश्न असतील तर विचारा. ते स्थिरता, तिथं तुमच्या बुद्धीमध्ये स्थिरता प्रॅक्टिसनी येते. सतु दीर्घकाल निरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी. दृढभूमी तुमची कधी निर्माण होणार? सतु दीर्घकाल सत्कार सेवितो तेव्हा दृढभूमी. दीर्घकालासाठी तुम्ही ज्यावेळेस त्याला थांबवणार, परत थांबवणार, परत थांबवणार, परत थांबवणार. मी ध्यान अवस्थेमध्ये ज्यावेळेस बसलो, अहमदाबादमध्ये आम्ही गुरुकुलमध्ये होतो, तर पूर्ण जंगलचं गुरुकुल होतं. त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही बसायचो, तर बसल्यानंतर सुरुवातीला 10-15 मिनिटामध्ये पण माझे हाल होऊन जायचे, म्हणजे मन खूप जास्त भयानक विचलित व्हायचं. पण ते समोर गुरुजी असे होते, त्यांना पाहिलं तर ते बसलेले येतं, साईडला पाहिलं ते बसलेले येतं, इकडं पाहिलं ते बसलेले येतं, म्हणजे दिवसभर ते बसूनच राहिलेले आहेत. मग त्यांना पाहून पाहून आपल्याला वाटतं आपण पण थोडं पुश करायला पाहिजे. फक्त 5 ते 7 दिवसामध्ये मी 15 मिनिटापासून 4 तासापर्यंत गेलो, म्हणजे 4 तास काहीच नाही, एकदा बसलो की बसलोच. अशी परिस्थिती होती, अशी अवस्था आली प्रॅक्टिस करून करून. म्हणजे दिवसभर तेच काम होतं, आम्हाला दुसरं कामच नव्हतं, फक्त बसायचं. आणि असे प्रोग्राम आहेत, असे इव्हेंट आहेत, असे इव्हेंट वेगळे वेगळे ऑर्गनाईज करतात. जसं तुम्ही याच्याविषयी ऐकलं असेल, विपश्यना. विपश्यनामध्ये तुम्हाला 11 दिवस काहीच नाही, मोबाईल नाही, कोणासोबत बोलायचं नाही, काय नाही, फक्त 1-2 तास, फक्त 1-2 तास तुम्हाला ते सकाळ संध्याकाळ लेक्चर देतील, आणि बाकी पूर्ण टाइम तुम्ही बसायचं. हळूहळू 3-4 दिवस तुम्हाला खूप विचलित होणार, चंचलता होणार. ते जसं तुम्ही म्हणताय की बुद्धी इकडं तिकडं पळते, त्याला कसं अडवायचं, हे प्रॅक्टिसनीच होणार. हे प्रॅक्टिसच्या शिवाय याला दुसरा पर्याय. प्रॅक्टिस करण्यासाठी पण वातावरण पण महत्वाचं आहे. ते गृहस्थीला वातावरण जमतच नाही. तसं इथं आपण काय येतोय, तुम्ही इथं येऊन शिकले, 1-2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये सगळं शिकून जातं. आम्ही जे शिकवतोय ते सगळं शिकून जातं. पण हे जर तुम्हाला म्हणलं की तुम्ही आता प्रॅक्टिस करा, करणार, वातावरण निर्मिती, ते गुरुकुलमध्ये 10 दिवस त्यांचं वातावरण निर्मिती होती. आचार्य पण तसे, शिष्य पण तसे, त्यांच्यासोबत आपली संगती आपोआपच होणार. अशी काही काही संस्थांमध्ये वातावरण निर्मितीच तशी असते
की प्रत्येक साधक गण ध्यानला बसलेलं. मग आपलं त्या कंडिशन मध्ये तर होतं, पण घरी येऊन होत नाही का? वातावरण निर्मितीच नाही. मग आपण योगा हॉल मध्ये का जातोय, जिमला का जातोय? जिमची गरजच नाही ना. बॉडी वेट वर्कआउट एवढे तुम्ही घरी करू शकता, पण इथं वातावरण निर्मिती होतीये, कारण की सगळे एकामेकाला बघून स्वतःला पुश करून. शाळेतच का जाणं गरजेचं आहे? घरी पण सगळी आई शिकवू शकते. आईला तर टाइम काढला तर आई पण घरी 2-3 तास घेऊन शिकू शकते, जर आई एज्युकेटेड असेल तर. आजकाल सगळे आई एज्युकेटेड आहेत, पण वातावरण निर्मिती शाळेतच होते. ते पण महत्वाचं. तर हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसनी होणार. आणि तुम्हाला त्याच्यासाठी विपश्यना जर तुम्ही 10 दिवस, 11 दिवस, 12 दिवस काढू शकता, तर नक्की विपश्यना मी नाही केलेलं आजपर्यंत, पण माझं ते गोष्टी त्या निर्मिती त्या वातावरणामध्ये राहिलेलो आहे. आणि आता मला असं वाटत नाही की मी 10 दिवसासाठी सगळे 100-150 लोकांना सोडायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी प्रयत्न करतो की इथं ते वातावरण, ह्या हॉलमध्ये ते वातावरण निर्माण झालं पाहिजे. तो माझा प्रयत्न आहे. तुम्हाला त्याचे ना कमीत कमी 300-400 सेंटर येतं, खूप जास्त सेंटर आहे. पुण्यामध्ये पण आहे, सगळीकडे. तुम्ही फक्त याच्यावर टाकायचं, गुगलवर टाकायचं विपश्यना. नाशिक संगमनेर साईडला पण भरपूर येतं, पण सगळ्यात बेस्ट जे आहे ना ते हिमाचलचं धर्मशाला. हे सगळा प्रॅक्टिसचा विषय आहे. हे सगळं हे सांगितलं नाही, हे इथं श्लोक मध्येच सांगितलंय ना. त्या श्लोक मध्ये काय आहे? आवृतम ज्ञानमेतेन जानिनो नित्यवैरिणा. ज्ञान असलं तरी पण काम एवढं प्रबल आहे की तो कायम तुमच्याकडे त्रास तुम्हाला द्यायला येणार. त्याला आहे ना, ज्ञानीनो नित्य वैरिणा, ह्याला असं समजा की हा माझा शत्रू आहे, हा दुश्मन आहे. हे जे घरी माझं वातावरण निर्मिती होत नाही कोणामुळं किंवा माझ्यामुळं, स्वतःमुळं, जे माझ्या डोक्यामध्ये जे विचार चालू आहेत त्याच्यामुळे जर वातावरण निर्मिती होत नाही, तर हे जे विचार आहेत हे शत्रू आहेत. मला माझी स्थिती बनवून ठेवायची, जी मी एका तासात इथं बनवून ठेवलेली आहे, तीच मला दिवसभर स्थिती बनवून ठेवायची. हे जेव्हा संकल्प सतत कंटिन्यू तुमच्या चित्तामध्ये राहील. आता जॉब मध्ये करताना तर आपण कामच करणार ना, तिथं तर संकल्पना चालणार, पण तिथं फक्त मनापासून शांत राहण्याचा प्रयत्न करा. काम तुम्ही करा किती पण, बॉडीने काम करा किती, इंद्रियांनी तुम्ही काम करा किती पण मन शांत ठेवा. आणि हे होतं. आम्ही आता इथं पण असे परिस्थिती येतात जिथं मला खूप चिडचिड करायला पाहिजे, मला खूप रागराग करायला पाहिजे. जेंट्स पण आहेत, लेडीज पण आहेत, काय ऐकत नाही, 4-5 वेळेस गोष्टी सांगितल्या तरी नाही समजत. जेंट्सला पण सांगितल्या गोष्टी कंटिन्यू तरी त्यांच्या गप्पा चालूच येतात किंवा त्यांचं बोलणं चालू. तिथं माझी चिडचिड होणं हे स्वाभाविक आहे, पण नाही होत. ते प्रॅक्टिस करून करून तिथं शांत झालंय. ते प्रॅक्टिस करून करून तेवढं शांत झालंय. हे आमचं जो प्रोफेशन आहे ना, तेच आम्हाला घरी पण शांतच ठेवतं. घरी खूप कमी प्रकारात चिडचिड होते, कारण नाही, ह्या सगळ्यामध्ये राहून आपण शांत राहत आलं नाही, फरक तर पडणार नाही. आणि प्रॅक्टिस नाही होणार. गीता पूर्ण संपुस्तवर चांगला फरक पडला. आणि परत आम्ही जर सुरू केली तर परत ऐकूशी पण वाटणार. आणि हे काय आपण आता 3-3 श्लोक करतोय ना, तुम्ही एकत्र सगळं वाचलं ना, म्हणजे आता तुमचं समजा आपलं सगळं भगवद्गीता संपलं, मग तुम्ही काय करा, सुरुवातीपासून डायरेक्ट एक अध्याय वाचा. म्हणजे एका दिवसात एक अध्याय वाचून टाकायचं. काय वाचायचं? फक्त अर्थ वाचायचा हिंदीमध्ये, फक्त अर्थ, श्लोकचा फक्त अर्थ. तुम्हाला सगळं वेगळ्या पद्धतीने रिमाइंड होईल. का? की तुम्हाला 14व्या अध्यायामध्ये जी नॉलेज आहे, तो नॉलेजचा रेफरन्स घेऊन तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात ते कनेक्ट करणार आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सगळं समजणार. मग एक एक अध्याय डायरेक्ट वाचायचा, एका दिवसात एक अध्याय संपून टाकायचा, 18 दिवसात पूर्ण भगवद्गीता संपून टाकायची. पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर
म्हणजे तो रेफरन्स खूप चांगला एकदा माइंड मध्ये बसेल नॉलेजच्या विषयी. आणि चौथा अध्याय आपला चालू होणार आहे तो सगळा दिव्य ज्ञान आहे. कर्मसन्यास योग. कर्मसन्यास योग म्हणजे तेच की आता याच्यापासून आपण ह्या आवरणापासून, ह्या संघपासून, ह्या कर्मपासून, ह्या बंधनापासून, ह्या गुणांपासून आपण मुक्त होण्यासाठी काय काय नॉलेज आपण घेतलं पाहिजे, काय काय ज्ञान अजून घेतलं पाहिजे, आपण कशा कशा गोष्टी काम करतात. हे आता पुढचे 3 अध्याय आहेत, हे ह्याच टॉपिक वरती डिपेंड आहेत. ज्ञान कर्म संन्यास योग 4था अध्याय, कर्म संन्यास योग 5वा अध्याय आणि ध्यान योग 6वा अध्याय. तर ह्या तिन्ही अध्यायांमध्ये ज्ञानची खूप भारी भारी गोष्टी तुम्हाला ऐकायला. सगळं कंट्रोलिंगच नेचर इथं दाखवणार, प्रेझेंट करणार, उदाहरण देऊन सगळं जसं आता 3 अध्यायांमध्ये सांगितलं. शांतीपाठ घेऊयात. कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षं शांतिर्पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.